श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 72वा त्रिजटेचे दर्शन. ओम श्रीराम. श्रीरामांच्या कृपेने सर्व परिपूर्णता झालेली आहे. तेव्हा विभीषण श्रीराम प्रभूंना विनंती करतात की आता आपलेही राज्यारोहण व्हावे. तेव्हा श्रीराम प्रभू त्याला नकार देतात व म्हणतात की जोपर्यंत भरत भेट होत नाही तोपर्यंत राज्यारोहण नाही, आणि तसे केले तर अधर्म होईल. म्हणून आता आम्ही अयोध्येकडे प्रस्थान करतो. परंतु श्रीराम प्रभू विभीषणास म्हणतात की माझ्या मनात असे येते की त्रिजटेची भेट व्हावी, कारण तिने सीतेची खूप सेवा केली आहे. तेव्हा भेटीची व्यवस्था व्हावी अशी आज्ञा देतात. अशोकवनात त्रिजटेला जेव्हा हे समजते तेव्हा तीही श्रीराम दर्शनाकरिता उत्सुक असते. मग ती त्रिजटा पायी चालतच श्रीराम प्रभूंच्या दर्शनाला येते. तिला श्रीरामांचे दर्शन होताच ती भावावस्थेत शिरते. अतिप्रेम व गुरुभक्तीमुळे तिला शून्यावस्था प्राप्त होते. त्यानंतर ती देहावर येताच मग सीतामाता, हनुमंत व विभीषण यांना लोटांगण घालते व आता पुढे श्रीराम प्रभू अयोध्येस जाण्यास तयार होतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म जीवनातील प्रवासात आता आपण साधकाची त्रिजटा म्हणजे काय हे पाहूया. त्रिजटा म्हणजेच त्रिपुटी. जे जे या त्रिमध्ये येते ते त्रिपुटी होय. आपण पाठीमागे संबोधन कथेमध्ये त्रिजटेस त्रिगुण या नावाने संबोधले होते, कारण तिच्यामधील तमोगुण हा रावणाची आज्ञा मानत होता. तिच्यातील रजोगुण हा इतर दासी व पहारेकरी यांना सीतामातेचा छळ करू नका म्हणून समजावत होता व तिच्यातील सत्वगुण हा सीतामातेची सेवा करत होता, सीतामातेला धीर देत होता. आता आपण जो राहिलेला भाग आहे साधकाच्या दृष्टीने यामध्ये तो आपण पुढल्या भागात पाहूया. आता याचं इथे थोडक्यात सार असं पाहू की श्रीरामांच्या कृपेने सर्व परिपूर्णता झालेली आहे. विभीषणाला लंकेचा राजा बनवण्यात आलेला आहे आणि आता श्रीराम प्रभू अयोध्येला निघण्याच्या तयारीत आहे. तेव्हा विभीषण श्रीरामांना म्हणतो की जसं माझं राज्यारोहण झालं तसं तुमचंही राज्यारोहण व्हावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा श्रीराम प्रभू त्याला स्पष्ट नकार देतात की नाही, तसं करता येणार नाही, तो अधर्म होईल. जोपर्यंत भरत भेट होत नाही तोपर्यंत राज्यारोहण नाही. आणि त्यानंतर श्रीराम निघण्याची तयारी असतात. परंतु श्रीरामांना अचानक आठवतं की त्रिजटेने अशोकवनामध्ये त्या 6 महिन्याच्या काळामध्ये सीतामातेंची खूप सेवा केलेली आहे. त्यामुळं तिच्या त्या सेवेचं फळ तिला दिल्याशिवाय इथून जाता येणार नाही. म्हणून मग ते विभीषणाला म्हणतात की मला असं वाटतं की मी त्रिजटेची भेट घ्यावी, तेव्हा तिच्या भेटीची व्यवस्था करावी. तिकडे अशोकवनात त्रिजटासुद्धा श्रीरामांच्या दर्शनाकरता उतावीळ आणि आतुर झालेली होती आणि हा निरोप जाताच ती चालतच श्रीरामांच्या भेटीला येते. श्रीरामांना साष्टांग नमस्कार घालताच
ती तिच्या त्या प्रेमा भक्तीमुळे, तिच्या साधनेमुळे, तिच्या गुरुकृपेमुळे ती भावावस्थेमध्ये शिरते आणि त्याही पुढे ती शून्यावस्थेमध्ये शिरते. आणि बराच वेळानंतर ती जेव्हा देहावर येते तेव्हा मग ती बिभीषण, हनुमंत, सीतामाता, श्रीरामांना पुन्हा लोटांगण घालते आणि त्यानंतर मग श्रीराम प्रभू अयोध्येस जाण्यास तयार होतात. ही कथा झाली. आता साधकाच्या दृष्टीने इथे असं म्हटलं की साधकाच्या या आध्यात्मिक जीवनातील प्रवासामध्ये साधकाची त्रिजटा म्हणजे काय? तर साधकाची त्रिजटा म्हणजे त्रिपुटी. त्रिपुटी म्हणजे काय? त्रिपुटी म्हणजे जे जे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जे जे त्रिमध्ये येतं ना, ती म्हणजे त्रिपुटी. म्हणजे कसं? सत्व, रज, तम हे त्रिगुण, जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या त्रयावस्था, ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय, दृश्य, द्रष्टा, दर्शन, ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी ही त्रिपुटी असते. आणि ह्या त्रिपुटीच्या पलीकडे गेल्याशिवाय भावावस्था येत नाही. इथे कथेमध्ये त्रिजटेला श्रीरामांचं दर्शन घेताच ती भावावस्थेत शिरली आणि त्याच्याही पुढची अवस्था म्हणजे शून्यावस्था. तर ह्या त्रिपुटीच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला भावावस्थाही निर्माण होत नाही आणि शून्यावस्थाही निर्माण होत नाही. आणि महत्त्वाची त्रिपुटी म्हणजे हे तीन देह, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. या तीन देहांच्या पलीकडे जेव्हा आपण महाकारण या देहात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला सायुज्यमुक्ती, आत्मसाक्षात्कार, शून्यावस्था, शून्यावस्थेच्याही पुढे मग शून्य, निशून्य, महाशून्य, ब्रह्म, परब्रह्म या पुढच्या पायऱ्या सुरू होतात. पण ही त्रिपुटीच आपल्याकडनं ओलांडली जात नाही. आपण बहुतांशी 99% साधक असलो तरीही, इतर लोकांची तर कथा सोडा, परंतु साधक असलो तरीही 99% जीवन आपण हे स्थूल देहातच जगतो. स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देहात प्रवेश करायचा आपण प्रयत्नच करत नाही. आणि सूक्ष्म देहात सुद्धा आत्मसाक्षात्कार, ईश्वर प्राप्ती होत नाही. सूक्ष्म देहामध्ये आपल्या अंतरंगातील शुद्धतेची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतरही कारण देहात प्रवेश करावा लागतो. तिथे संकल्पशक्ती म्हणजे सगळ्याच कर्माच्या, ज्ञानाच्या, भक्तीच्या, भौतिकाच्या, जीवनाच्या किंवा या सगळ्या एकूण संपूर्ण जीवनाच्या ज्या संकल्प, विचारतरंग हे कारण देत असतात आणि ते सगळेच्या सगळे शुद्ध व्हावं लागतात. आधी स्थूल देहातून साधनेने म्हणजे साधकाने सद्गुरूंकडून अनुग्रहित व्हावं, तळमळीने, निष्ठेने, विश्वासाने समर्पण करून साधना करावी. मग तो साधनेमध्येच ध्यानावस्थेमध्ये सुरुवातीला तो सूक्ष्म अवस्थेत शिरतो. तिथं त्याच्या मनाचं, प्राणाचं शुद्धीकरण व्हायला सुरू होते. तिथं त्याला त्याच्या स्थूल देहाकून कार्य करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सूक्ष्म देहात असतात, ते त्याला समजतात आणि त्याच्यावर काही प्रकारे नियंत्रण येतं. तिथं काही प्रकारचं शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते. त्यातूनही तो खोल आत शिरतो आणि कारण देहात प्रवेश करतो. तिथे स्फूर्तींचं, संकल्पांचं, विचारांचं शुद्धीकरण होतं आणि त्याच्यानंतर म्हणजेच ही स्थूल, सूक्ष्म, कारण ही त्रिपुटी संपते, ही त्रिजटा संपते. तेव्हा ती त्रिजटा भावावस्थेत किंवा शून्यावस्थेत शिरते आणि तेव्हा मग पुढे आत्मसाक्षात्कार, मग पुढचा जो आत्मप्रवास आहे तो सुरू होतो. मग ह्याकरता ही त्रिपुटी सुटावी लागते. या त्रिपुटीच्या पलीकडे जावं लागतं. म्हणजे जागृती अवस्थेत आपण सतत
भौतिक जीवनाच्या चिंता, काळज्या, कर्म, संसार वगैरे वगैरे ह्या सगळ्या जागृतीत अवस्थेत आपल्या होतात. स्वप्नावस्थेत आपण आपलेच नसतो. आपण जागृत अवस्थेत सुद्धा आपल्यावर कंट्रोल नसतो. आपल्याला वाटतं की माझा कंट्रोल आहे, परंतु आपला खरंच कंट्रोल नसतो. आपल्याला वाटतं. स्वप्न अवस्थेत तर बिलकुलच असतो. आणि सुषुप्ती जिथं आपल्याला माहितीसुद्धा होत नाही. ह्या 3 अवस्थेतून पलीकडे जाऊन जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थे ही त्रिपुटी, या त्रिपुटीच्या पलीकडे गेल्यानंतर मग जी अवस्था असते ती तुरीय अवस्था, तीच सायुज्य मुक्ती, तीच महाशून्य अवस्था किंवा शून्यापासून सुरू होणारी पुढे अवस्था. त्यानंतर तिथे मग आत्मसाक्षात्कार, तिथे सायुज्य मुक्ती, नंतर ब्रह्मसाक्षात्कार, नंतर मग हा पुढचा प्रवास. ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय. ज्ञाता मी, ज्ञान प्रक्रिया, जे समजलं ते ज्ञेय, आणि त्याच्याही पलीकडे जावं लागतं तेव्हा शुद्ध ज्ञान. दृश्य, द्रष्टा, दर्शन, जे पाहतो भौतिकात सुद्धा आपण जे पाहतो ते कोण पाहतं? मी पाहतो. जी प्रक्रिया होते पाहण्याची ते दर्शन. द्रष्टा मी, दर्शन ते, दृश्य जे दिसतं ते, त्याच्याही पलीकडं जे असतं ते खरं आत्म्याचं, ईश्वराचं, चैतन्याचं प्रांगण. ते पाहायला आपल्याला ते पाहायला मिळत नाही. म्हणजे ह्या त्रिपुटीच्या पलीकडे गेल्याशिवाय त्या प्रांगणात आपला प्रवेश होत नाही. अगदी आपण साधना करत असलो, भक्ती करत असलो, ध्यानावस्थेमध्ये जरी आपण असलो, ध्यानात सुद्धा ही प्रक्रिया तशीच असते. आपल्याला अनुभव येतात चांगल्या ईश्वरीय चांगल्या स्तरावरचे, परंतु तिथे आपल्याला याची जाणीव असते की मी ते दर्शन घेतोय, म्हणजे मला ते दृश्य दिसतंय. आध्यात्मिक असू द्या तो अनुभव, हे अनुभवसुद्धा त्रिपुटीमधलेच असतात. म्हणजे तिथे मला जाणीव असते ना की हां मी ध्यान करतोय, ध्यानामध्ये मला हे दृश्य दिसतंय, म्हणजे ते मला हे समजतं की मी पाहतोय. दृश्य कळतंय, पाहणारा कळतोय आणि प्रक्रिया पण कळते. परंतु त्याच्यात थोडंसं पुढं गेलं की मग तिथे हे समजायला लागतं की हे दृश्य पाहणारा मी, हे दृश्य कुठलं बाह्य उघड्या डोळ्यांनी दिसतं तिथं जीवच पाहतो, परंतु अंतरंगातील जेव्हा दृष्टी ओपन होते, खुल्ली होते, तेव्हा ते जे दृश्य पाहतो तो आत्मा पाहतो. आत्मा जीवाला ते दृश्य दाखवतो. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की नाद श्रवण प्रकाश दर्शन, तेथे श्रोता द्रष्टा कोण, तो आत्माची हे ओळखून तदनुसंधान राखावे. तिथे ही प्रक्रिया आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे मी द्रष्टा आहे हे सोडून द्यायचं. दर्शन घ्या, दृश्यही पहा, परंतु मी द्रष्टा नाही, तर मला हे कोण दाखवते? माझा आत्मा. आणि त्या आत्म्याशी अनुसंधान ठेवायचं. म्हणजे मग दृश्यही बाजूला होतं, दर्शनही बाजूला होतं, म्हणजे तिथे त्रिपुटी संपते. म्हणजे आपण कोणाच्या अनुसंधानात जातो? आत्म्याच्या. आणि मग आत्म्याच्या प्रकाशात आपण प्रवेश करतो. दृश्यही गायब होतं, आपणच प्रकाशमय होतो, म्हणजे आपणच आत्मा होतो. म्हणजे ह्या त्रिपुटीच्या पलीकडं जे दिसतं ते सत्य प्रकाश, ते सत्य ज्ञान, ह्या गोष्टी त्रिपुटीच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. इथे कथेमध्ये त्रिजटा ही जेव्हा श्रीरामांना साष्टांग नमस्कार घालते आणि श्रीरामांच्या पदस्पर्शाने ती या त्रिपुटीच्या पलीकडे जाते, भावावस्थेत शिरते आणि तिला शून्य अवस्था प्राप्त होते. शून्य अवस्थेतून मग निशून्य, महाशून्य, पुढे ब्रह्म वगैरे. साधकाच्या दृष्टीने साधकाला ही त्रिपुटी खूप 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 प्रयत्नांनी, खूप गुरूंच्या कृपेने प्राप्त होते. ह्या त्रिपुटीच्या पलीकडे जाणारी अवस्था म्हणजे ह्या तिन्ही देहांचं निरसन. आपण अध्यात्मात साधना जरी करीत असलो, ध्यानावस्थेत असलो, तरी आपल्याला जाणीव असते माझा देह कुठंतरी असं वाजलं काय वगैरे. ह्या सगळ्या जाणीवा जिथे संपतात ना, सोप्या भाषेमध्ये, थोडक्यात देहाची जाणीव जेव्हा संपते
तेव्हा समजायचं की आपण आत चाललो आहे. परंतु तोही फार अवघड टप्पे आहे. म्हणजे मला सूक्ष्म देहाची जाणीव असेल, मला कारण देहाची जाणीव असेल, या तिन्ही देहाच्या पलीकडे जावं लागतं. म्हणजेच एकूण आपण सगळ्यांचा आपण वापर केला, ह्या त्रिपुटीच्या पलीकडे गेल्याशिवाय आत्मसाक्षात्कार नाही, आत्मप्राप्ती नाही, सायुज्यमुक्ती नाही. पुढच्या ज्या पायऱ्या आहेत, मग परमात्मा, विश्वात्मा, ब्रह्म, परब्रह्म, सच्चिदानंद, श्री अरविंदांचं अतिमानस वगैरे वगैरे, या फार पुढच्या मोठच्या पायऱ्या. मूळ इथे आपल्याला याच्या आत शिरायचे. आणि आजच्या या कथेत हेच की साधकाने या त्रिपुटीच्या पलीकडे गेले पाहिजे. आपण त्यातली त्रिपुटीतले एक गुण, आपलं जीवनच आपण तमोगुणात जगत असतो. आपल्याला जेव्हा सद्गुरूंकडून साधना मिळते तेव्हा हळूहळू साधना घडते, भक्ती घडते. तसं तसं तमोगुण थोडा कमी होतो. आपण रजोगुणात मग आपल्याला दोन पैलू असतात, द्विधा असतो. आपल्याला ईश्वराकडे पण जायचं असतं आणि संसारात सुद्धा सगळ्या गोष्टी हव्या असतात. आणि संसाराच्या गोष्टी मग हळूहळू कमी होतात. पण तरी ईश्वराकडे जाताना सुद्धा मग तिथे मोठेपण पाहिजे, आध्यात्मिक मोठेपण वगैरे वगैरे. आणि ह्या रजोगुणाच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण सत्वगुणात शिरतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भक्त आणि साधक म्हणायला सुरुवात करायला हरकत नाही. आणि नुसतंच आणि मग सात्विकता जेवढी जशी जशी वाढत जाते तसं रजोगुण तमोगुण हे गळून पडतात. आणि पुढे जाऊन सत्वगुणसुद्धा गळून पडतो. त्यानंतर शुद्ध सत्वगुणात जेव्हा प्रवेश होतो तेव्हा ईश्वराच्या प्रांगणात प्रवेश होतो. म्हणजे ह्या त्रिगुणाची जी त्रिपुटी आहे, या त्रिगुणाच्याही पलीकडे जावं लागतो. जो चौथा गुण आहे शुद्ध सत्वगुण, तेव्हा आपण ईश्वराच्या प्रांगणात, आत्म्याच्या प्रांगणात, आत्म्याशी मग पुढच्या ज्या पायऱ्या आपल्याला तिथे शिरलो म्हणजे लगेच आत्मसाक्षात्कार आहे का, त्याही पायऱ्या आहेत. त्या टप्प्याटप्प्याने मग आपण वरचा पुढचा तिथून पुढे आत्मप्रवास सुरू होतो. तोपर्यंत साधकाच्या जीवाचा, मनाचा आणि प्राणाचा प्रवास असतो. हे तिन्ही स्तर शुद्ध करून ही त्रिपुटी घालावी लागते. कुठली? मन, प्राण आणि देह. मन शुद्ध करावं लागतं, प्राण शुद्ध करावं लागतं, देह शुद्ध करावा लागतो. या त्रिपुटीच्याही पलीकडे शिरावं लागतं. तेव्हा मग आत्म्याचा प्रांत सुरू होतो. एकूण या त्रिपुटीच्या पलीकडे जाणे, मग खऱ्या अर्थाने आपला अध्यात्म प्रवास सुरू झाला. तोपर्यंत अध्यात्म प्रवासाची तयारी असते. आपल्याला थोडं काही समजलं, थोडी ग्रंथ वाचले, त्याचं ज्ञान समजलं, थोडी भक्ती झाली, थोडे ध्यान झालं, थोडी साधना झाली, थोडे अनुभव आले, तरी आपल्याला पण नाही. ही सगळी अध्यात्माची तयारी आहे. या त्रिगुणांच्या पलीकडे, एकूणच या त्रिपुटीच्या जेव्हा पलीकडे आपण जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपला आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.